नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खताळ सरांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातील तमाम भावी शिक्षकांचं स्वागत आहे. आजच पवित्र पोर्टलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती त्या ठिकाणी एक सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. जसे की पूर्वीच्या पूर्वीच्या सूचनेमध्ये जी काही मुदत दिली होती 20 तारखेपर्यंत आणि त्याच्याबद्दलचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या मार्फत पब्लिश केलेला होता. विद्यार्थ्यांना कल्पना दिलेली होती आणि आज आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी पोर्टलवरती नवीन सूचना आलेली आहे आणि त्या सूचनेचा पूर्ण ॲनालिसिस आजच्या आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तुम्हाला समजेल की पुढील सूचना काय आहे आणि पोर्टलवरची नेक्स्ट अपडेट काय आहे. आपण पूर्वी सांगितलं होतं की ऑथेंटिक माहिती आणि पॉइंट अप टू पॉइंट म्हणजे गरज असेल तरच आपण या ठिकाणी व्हिडिओच्या मार्फत ही माहिती विद्यार्थ्यांपर्यंत किंवा जे पोर्टलमध्ये तयारी करीत आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण माहिती किंवा जी काही ऑथेंटिक माहिती आहे याच्यापेक्षा काही वेगळं होणार नाही. नाहीतर तुम्ही पाहिलं तर खूप सारी ग्रुप्स आणि चॅनलच्या मार्फत डेली याच्यावरती एखादा व्हिडिओ असतो आणि मी पूर्वीच सांगितलं होतं ऑथेंटिक माहिती असेल, काहीतरी नोटिफिकेशन असेल आणि मी पोर्टलचं कौतुक केलं होतं, याच्यापेक्षा काही वेगळं होणार नाही. तर तशीच एक सूचना आज या ठिकाणी पब्लिश झालेली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची जे रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातीविषयी जी सूचना आहे ती सूचना या ठिकाणी पब्लिश केलेली आहे. बरं, त्याचं थोडंसं विश्लेषण जर पाहिलं आता याच्यामध्ये पहिला जो सारांश आहे, पहिला जो पॅराग्राफ म्हणूया, याच्यामध्ये फक्त एवढंच सांगितलं होतं की सुविधा देण्यात आलेली होती जी की मुदतवाढ इथं दाखवलेले बघा 20/7 पर्यंत त्या ठिकाणी मुदतवाढ शेवटची डिक्लेअर केलेली होती, सांगितलेली होती. संस्थांना आरक्षण आहे त्यांची जी माहिती आहे ती पोर्टलवरती 20 तारखेपर्यंत नोंदवायची होती. बरं, आता हा कालावधी जर तुम्ही पाहिला तर हा कालावधी आता संपुष्टात आलेला आहे. आज त्या ठिकाणी तारीख बदललेली आहे आणि त्यानुसार ते म्हणतायत तथापि काही व्यवस्थापनांच्या जाहिराती पोर्टलवर अद्यापही अपूर्ण आहेत. त्यांना आज दिनांक म्हणजे बघा आज जर तुम्ही पाहिलं आजची जी तारीख आहे त्या तारखेपर्यंत म्हणजे आज 21च आहे. आज रात्री 12 पर्यंत असं म्हणूया. संस्थांनी झेडपी मध्ये जाऊन त्यांच्या रिक्त पदांबद्दलचा तपशील तिथं पोर्टलवरती अपलोड करायचे आहेत, जागा अपलोड करायच्या आहेत. तुम्ही जर पाहिलं फक्त एका दिवसाची मुदत दिलेली आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज शिक्षकांची नितांत गरज आहे. काही ठिकाणी मी तर पाहिलं न्यूजमध्ये अक्षरशः एका शिक्षकावरती किंवा शिक्षका विना सध्या शाळा चालू आहे. म्हणजे ही एक खूप शोकांतिक आहे. खूप त्या ठिकाणी म्हणू शकतो की विदारक परिस्थिती आहे. एवढं मोठं राज्य आहे आपलं, आर्थिकदृष्ट्या देशाला खूप सारं काही देणारं राज्य आहे आणि त्याच राज्यात शिक्षकाविना शाळा भरतायत. त्याच्यासाठी एका दिवसाचीच फक्त मुदतवाढ या ठिकाणी दिलेली आहे. एका दिवसामध्ये व्यवस्थापनाने दिलेल्या मुदतीत पूर्ण करायचं, अन्यथा आपली अपूर्ण जाहिरात निवड प्रक्रियेत पुढे विचारात घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी. म्हणजे संस्थांना फक्त आणि फक्त आजचीच मुदत आहे, आजच्या नंतर काही नाही. बरोबर. विहित मुदतीत पोर्टलवर जाहिरात पूर्ण झाल्यानंतर आलेल्या सर्व जाहिराती पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची सुविधा देण्यात येणार आहे. बघा ही माहिती महत्वाची आहे की ते काय म्हणतायत की जी माहिती आहे बघा विहित मुदतीमध्ये ज्या काही जाहिराती अपलोड झालेल्या असतील आता म्हणजे आज तारखेपर्यंत अंदाज असा पण आहे की त्या 20-22 हजार असू शकतात. बघूया आता 20-22 हजार जर जाहिराती असतील तर खूप चांगली बाब आहे की खूप साऱ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध होईल. यदाकदाचित 2 डिजिट मध्ये सुद्धा मेरिट येऊ शकतं. चांगली बाब आहे. खूप सारे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षक म्हणून रुजू होऊ शकतात आणि आज गरज आहे शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या शिक्षकांची, गुणवत्तापूर्व शिक्षकांची गरज आहे विद्यार्थी घडवण्यासाठी किंवा त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी. बरं, पात्र उमेदवारांना एकत्रित पाहण्याची बघा सुविधा सुद्धा देण्यात येणार आहे. म्हणजे ते म्हणतात ज्या जागा अपलोड झाल्या आहेत त्या काही दिवसामध्ये, मी तर म्हणेल ते 4-5 दिवसामध्ये
किंवा 2-3 दिवसामध्ये. आता पोर्टल खूप अद्ययावत झालेलं आहे. पोर्टलला माहिती आहे, की आता की ती जी टीम आहे, ती खूप छान पद्धतीने काम करते. ती आता कदाचित आगामी 3-4 दिवसामध्येच या काही जागा आहेत, त्यांची पी-डी-एफ जिल्ह्यावाईज म्हणजे आपण जर विचार केला, की जिल्ह्यावाईज जागा दिसू शकतात. संस्थेवाईज सेपरेट पी-डी-एफ नाही, पण जिल्ह्यावाईज जिल्ह्यामध्ये झेडपीच्या संस्थेच्या किती जागा आहेत, त्याचं एनालिसिस तुम्ही करू शकता. सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे, पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीतील अर्हतेनुसार पात्र उमेदवारांना तदनंतर यथाशीघ्र, बघा हा शब्द खूप दिवसातून पाहिला, यथाशीघ्र. पूर्वी पोर्टलमध्ये हा शब्द ज्या सूचना आहेत त्याच्यामध्ये असायचा आणि त्या पद्धतीनेच पदं भरली जायचे, सगळ्या गोष्टी प्रॉपर व्हायच्या. असाच हा शब्द यथाशीघ्र प्राधान्यक्रम उपलब्ध करून दिले जातात, म्हणजे प्रेफरन्स लॉक करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येऊ शकते. सांगू शकत नाही आगामी पुढच्या 5 दिवसात, 10 दिवसात, 15 दिवसाच्या आतमध्ये त्यांना 1 मंथ मध्ये, जर 2 मंथ मध्ये, 1 ते 2 महिन्यात जर शिक्षक रुजू करायचे असतील तर यथाशीघ्रच हा शब्द वापरावा लागेल. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आणि जर शाळेवरती शिक्षक नसतील तर याच्यासारखी दुर्दैवी स्थिती त्या ठिकाणी नसेल. विद्यार्थ्यांचं एक नुकसान कधीही झालं नाही पाहिजे आणि याच्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, हे सरळ सरळ दिसतंय. त्याबाबत सूचना स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार येतील. बरं, सूचना त्या ठिकाणी असे येतील, बघा ऑथेंटिक माहिती तुम्ही जर पाहिला, पूर्वीचा व्हिडिओ आपला खूप दिवसापूर्वीचा आहे. खूप दिवसापूर्वीचा म्हणजे जी सूचना आली होती त्याच्यावरतीच आधारित होता. आता सूचना मी त्यावेळेस तुम्हाला शब्द दिला होता, की पुढची ऑथेंटिक माहिती असेल तर आपल्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला कळवली जाईल. कुठेही जाण्याची गरज नाहीये. बरोबर, चॅनलवरती अप टू डेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. आजची ऑथेंटिक माहिती एवढीच आहे. आज संध्याकाळपर्यंत 12 पर्यंत पोर्टलला संस्था जागा अपलोड करतील. यदाकथित पुढच्या वीक मध्येच काही जागा पोर्टलवर दिसतील आणि प्रेफरन्स लॉक करण्याचा 1 दिवसाचं, म्हणजे तुम्ही जर एनालिसिस तुमचं केलं त्याच्याबद्दल पण एक मी व्हिडिओ तयार करील, की तुम्ही काय करायचं. प्रिंट ज्या आहेत सगळ्या प्रिंट त्या ठिकाणी तुमच्या समोर असाव्यात. आपल्या आरक्षणानुसार, आपल्या पदानुसार, आपल्या क्वालिफिकेशननुसार ज्या काही जागा असतील याचं एनालिसिस तुम्ही एका पेजवर करायचं आहे आणि त्या एनालिसिस नुसारच त्या ठिकाणी प्रेफरन्स लॉक करायचे आहेत. आणि या वेळेचे प्रेफरन्स जास्त नाहीयेत, 50 आणि 100. पूर्वी 450, 500, 1000 असे प्रेफरन्स लॉक करावे लागत होते विद्यार्थ्यांना. आता तसं नाहीये. आता कॉम्पिटिशन जर तुम्ही पाहिलं तर मोजकच कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला जिथं काम करायचं आहे, जिथं जायचं आहे तेवढेच प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे आहेत. टोटल मॅक्झिमम तुम्ही 150 प्रेफरन्स. किती प्रेफरन्स? फक्त आणि फक्त 150, म्हणजे 50 आणि 100. म्हणजे विथ इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही 50 देऊ शकता, विदाउट इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही 100 देऊ शकता. असे टोटल 150 प्रेफरन्स तुम्ही देऊ शकता. तर अशा पद्धतीने ही ऑथेंटिक माहिती तुम्हाला कशी वाटली? चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, की जेणेकरून पुढचा व्हिडिओ तुम्हाला प्रॉपर भेटण्यासाठी. बऱ्याचशा असं आहे की बाबा याच्यासाठी बॅचेस, वाय का बॅचेसची गरज आहे? हे क्लिअर कट आहे. पोर्टलवरती तुम्ही लॉग इन जरी केलं तर सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. फक्त जागा बघायच्यात, प्रेफरन्स लॉक करायच्या आहेत. तुमच्या कॅटेगरीच्या, तुमच्या विषयाच्या जागा पाहायच्या, एनालिसिस करायचं. तेवढं तुम्ही नक्कीच सज्जन आहात. बौद्धिक पातळी तुमची तेवढी आहे. त्याच्यानुसार फक्त प्रेफरन्स लॉक करायचे आहेत. याच्यासाठी गाईडन्स आणि मार्गदर्शन काही नाही. खताळ सरांचं YouTube चॅनल जरी सबस्क्राईब केलं तर सगळं गाईडन्स तुम्हाला भेटून जाईल. आणि त्या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे मॅक्झिमम शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी कनेक्टेड राहा. ठीक आहे, धन्यवाद.